नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, तुमची जर वृश्चिक राशी असेल तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघावा, कारण आता तुमच्या सहनशीलतेचा अंत पाहणारा काळ, जवळच्याच लोकांनी दिलेला किंवा केलेला विश्वासघात आणि डोक्यावर सतत असणारा अज्ञात भविष्याचा ताण, आता हा सगळा मानसिक खेळ आणि संघर्ष संपणार आहे. कारण 25 जुलै 2026 म्हणजेच या वर्षाची अत्यंत पावन आषाढी एकादशी विठ्ठल माऊलीच्या या मंगलमयी पर्वापासून दिवसापासून तुमच्या आयुष्यात अशा काही अद्भुत सकारात्मक आणि क्रांतिकारी घटना घडणार आहेत, ज्या आता 100% कोणीही थांबवू शकत नाही. यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघावा. त्याआधी जर तुम्हाला तुमच्या पत्रिकेबद्दल, भविष्याबद्दल, नातेसंबंधांबद्दल, जीवनाबद्दल, नोकरी व्यवसायाबद्दल, शिक्षणाबद्दल काही प्रश्न विचारायचे असतील तर दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर आम्हाला मेसेज करावा. कर्ज झालेलं असेल, पैसा टिकत नसेल, लग्न जमत नसेल, नात्यात कटुता असेल, व्यापार चालत नाही, नोकरीत प्रगती नाही, प्रश्नांची उत्तरे मिळत नाही, मार्ग मिळत नाही, वाईट काळ कधी संपेल, चांगला काळ कधी येईल, काय करावं काय नाही करावं, या प्रत्येक गोष्टीचं मार्गदर्शन पत्रिका बघून आम्ही तुम्हाला देऊ. कारण पत्रिका बघून कळतात कोणता वाईट ग्रह, कोणता वाईट दोष, अडचणी आहेत की नाही, त्यावर उपाय सेवासुद्धा दिल्या जातात. यासाठी व्हॉट्सॲपवर आम्हाला मेसेज करा, आम्ही तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन करू. वृश्चिक राशी. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी नोकरीच्या ठिकाणी सुरू असलेले राजकारण, वरिष्ठांकडून होणारा अन्याय आणि बदनामीचे प्रयत्न आता संपले आहेत. 25 जुलैनंतर तुमचे विरोधक स्वतःहून तुमच्यासमोर झुकतील. नोकरीच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व आणि प्रभाव प्रचंड वाढेल. जे लोक बऱ्याच काळापासून रखडलेले प्रमोशन किंवा पगारवाढ मिळण्याची वाट पाहत होते, त्यांना खूप मोठी गुड न्यूज आता मिळणार आहे. बेरोजगार तरुणांना नामांकित कंपनीत सन्मानाची नोकरी मिळण्याचे 100% योग आहेत. विशेषतः संरक्षण क्षेत्र, पोलीस, औषध निर्माण, तांत्रिक किंवा गुप्तचर संशोधन क्षेत्राशी जोडलेल्या लोकांचा दबदबा आता वाढेल. नवीन नोकरीच्या उत्तम संधी चालून येतील. काय काळजी घ्यावी? कामाच्या ठिकाणी तुमच्या स्पष्ट वक्तेपणामुळे नवीन शत्रू निर्माण होऊ शकतात, त्यामुळे कोणाच्याही वादात पडू नका आणि कार्यालयातील गप्पा गोष्टींपासून स्वतःला पूर्णपणे दूर ठेवा. आर्थिक बाबतीत वृश्चिक राशीला आता बिलकुल चिंता करण्याची गरज नाही, कारण विठ्ठल माऊली आता पावणार आहेत. पैशाचा ताणतणाव आणि कर्जाचा विळखा आता सुटणार आहे. व्यापार आणि व्यवसायात गेल्या काही महिन्यांपासून असलेली मंदी आता पूर्णपणे दूर होईल. तुमचे धाडसी निर्णय अचूक ठरतील, ज्यामुळे नवीन ग्राहक आणि मोठे कंत्राट तुम्हाला मिळतील. अडकलेले किंवा बुडीत पैसे जे मिळण्याची आशा तुम्ही सोडून दिली होती, ते अनपेक्षितपणे परत मिळण्याचे मार्ग आता मोकळे होतील. इन्शुरन्स, वडिलोपार्जित संपत्ती किंवा दीर्घकालीन गुंतवणुकीतून अचानक धनलाभाचे मोठे योग येतील. मित्रांनो, या काळात अतिउत्साहात येऊन कोणत्याही शॉर्टकट किंवा सट्टा बाजारात मोठी रक्कम एकाच वेळी लावू नका. कोणावरही आंधळा विश्वास ठेवून पैशाचे व्यवहार करू नका. वृश्चिक राशीच्या घरगुती वातावरणात गेल्या काही काळापासून चाललेले तणाव आणि गैरसमज आता विठ्ठल कृपेने शांत होतील. कुटुंबात आनंदाचे, समाधानाचे आणि धार्मिक वातावरण राहील. पती पत्नीमधील जुने वाद आणि दुरावा मिटून नाते अधिक घट्ट होतील आणि प्रेमळ बनेल. जर तुमच्या मुलांच्या भविष्याबद्दल किंवा त्यांच्या आरोग्याबद्दल काही चिंता असेल तर ती चिंता आता कायमची मिटणार आहे. घरात एखाद्या शुभ किंवा धार्मिक कार्याचे आयोजन होण्याचे मजबूत संकेत आहेत. नातेवाईक आणि समाजात तुमच्या शब्दाला वजन प्राप्त होईल. वृश्चिक राशीचे लोक मनात राग धरून ठेवतात. कुटुंबात सुख शांतता हवी असेल तर जुन्या आणि वाईट आठवणींना पुन्हा उकरून काढू नका. माफ करायला शिका. तुमचा राशी स्वामी मंगळ हा ऊर्जेचा कारक असल्यामुळे वृश्चिक राशीच्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ अत्यंत फलदायी ठरेल. अभ्यासातील मरगळ, आळस आणि मन विचलित होण्याच्या समस्या दूर होतील. एकाग्रता कमालीची वाढल्यामुळे कठीण विषयसुद्धा तुम्हाला सहज आत्मसात करता येतील. स्पर्धा परीक्षा किंवा उच्च शिक्षणाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळतील. परदेशात जाऊन शिकण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांचे मार्ग आता मोकळे होतील. सोशल मीडिया, गेमिंग आणि चुकीच्या मित्रमैत्रिणींच्या संगतीमध्ये आपला मौल्यवान वेळ वाया घालवू नका. वेळेचे अचूक नियोजन करून अभ्यासाला तुम्ही प्राधान्य दिले पाहिजे. आरोग्याच्या बाबतीत ग्रहांची स्थिती काय सांगते याकडे वृश्चिक राशीच्या लोकांनी विशेष लक्ष देण्याची गरज आहे. गेल्या काही काळापासून छळणारा मानसिक ताण, नैराश्य आणि चिडचिड आता पूर्णपणे संपेल. मनात कमालीची सकारात्मकता आणि शांतता निर्माण होईल. जुनाट शारीरिक व्याधींमधून, विशेषतः रक्ताचे विकार, मूळव्याध किंवा उष्णतेच्या त्रासातून आता आराम तुम्हाला मिळेल. शरीरात एक नवी ऊर्जा जाणवेल. मित्रांनो, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यादरम्यान हवामानातील बदलामुळे किरकोळ दुखापत किंवा अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. खाण्यापिण्याच्या सवयी सात्विक ठेवा. वाहन चालवताना अतिघाई किंवा स्टंटबाजी करणं पूर्णपणे टाळा. वेगावर ताबा ठेवा. विठ्ठल कृपेने सुवर्णकाळ सुरू असताना नशिबाला कोणाची नजर लागू नये या गोष्टीची खबरदारी तुम्ही नक्की घ्या. तुमच्यासोबत ज्यांनी वाईट केले त्यांच्याशी बदला घेण्याच्या विचारात स्वतःचा वेळ वाया घालवू नका. ऊर्जा वाया घालवू नका. तुमचे कर्म चांगले ठेवा.
विठ्ठल आणि स्वामी बाकीचे सगळं काही पाहून घेतील. तुमच्या मनात नक्की काय चालले आहे हे कोणाला कळत नाही, ज्यामुळे नात्यांमध्ये गैरसमज वाढू शकतात. जवळ त्या व्यक्तींशी संवाद साधा. मिळणाऱ्या या सर्वोत्तम काळाचा 100% फायदा घेण्यासाठी आषाढी एकादशीपासून तुम्ही काही छोटे उपायसुद्धा करू शकतात. दररोज सकाळी रामकृष्ण हरी या मंत्राचा जप 108 वेळेस करा, याने तुम्हाला लाभ होईल. दर शनिवारी हनुमान चालिसा किंवा बजरंग बाणाचे पठण करा, याने सुद्धा तुम्हाला लाभ होईल. आषाढी एकादशीच्या पवित्र दिवसापासून घरात मांसाहार, मद्यपान किंवा कोणत्याही तामसिक अन्नाचे सेवन पूर्णपणे बंद करा. घर पवित्र आणि सात्विक ठेवा. कोणाचेही मन दुखावेल असे अत्यंत करू नका. कडू बोलू नका. तुमच्या वाणीने कोणाला शाप लागेल, कोणाला त्रास होईल याचा उपयोग करू नका. कोणत्याही बेकायदेशीर कामात किंवा वादात स्वतःहून भाग घेऊ नका, अन्यथा मोठे नुकसान होऊ शकते. वृश्चिक राशीच्या लोकांनो, 25 जुलै 2026 ची ही आषाढी एकादशी तुमच्या आयुष्यातील अंधार दूर करून सुखाचा आणि यशाचा मार्ग सुकर करणार आहे. पांडुरंगाचा वरदहस्त आता थेट तुमच्यावर आहे आणि नशीब 100% तुमची साथ देणार आहे. आता भीती सोडून आणि आत्मविश्वासाने पुढे पाऊल टाका. यश तुमचे आहे. ही माहिती, हे राशी भविष्य आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. योग्य मार्गदर्शनासाठी, मनातले प्रश्न विचारण्यासाठी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर आम्हाला मेसेज करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.